नमस्कार मित्रांनो, बघा कशी सोयाबीन आहे. आणि सोयाबीन आता आपण उपटून शेळ्यांसाठी नेणार आहे. बघा उपटणं चालू आहे मित्रांनो. अशा आवडीनं शेळ्या खातात आणि इतकी दाट आहे या ज्वारीमध्ये. आमच्या बंधूची ज्वारी, लहान आहे बंधूची. बघा आता तुम्हाला उपटल्यानंतर नेऊन दाखवतो. आणि शेळ्या पण इतक्या आवडीनं खातात, इतकं पाणी पितात, खूप पाणी पितात. तितक्यात याच्यामध्ये आता डुकरानं पण रोहीन आणि डुकरानं कचल लावली. बघा हे बघा, पावलं दिसत असते ना तुम्हाला, ही रोहीची. ही डुकरं घाण केली. रोही डुक्कर आमच्याकडे खूप त्रास चालू आहे त्यांचा. तर मित्रांनो, हे बघा अशी सोयाबीन आहे. आता सोयाबीन घेतो आणि नंतर तुम्हाला सविस्तर बोलूया मग थोड्या वेळानं. तर चला आता सोयाबीन घ्यायला सुरुवात करतो मी. तर मित्रांनो बघा, आपण सोयाबीनचा पाला म्हणजे सोयाबीन उपटून आणलेली आहे. बघा किती शेळ्या आवडीनं खात आहेत. याचं आता 10 मिनिटामध्ये काहीच ठेवणार नाही, शेळ्या पूर्ण खाऊन टाकणार आहेत. त्याच्यामुळं मित्रांनो, सोयाबीनचं सध्या आता जे ज्वारीचे शेत आहेत समजा, त्याच्यामध्ये सोयाबीन ही उगलेली आहे. तर तिथून आम्ही आमच्या छोट्या भावाच्या ज्वारीमधून ही सोयाबीन आणलेली आहे. हे बघा इकडं पण शेळ्या कशा खात आहेत, गव्हाणीमध्ये टाकलेली. हे बघा इतक्या फास्ट खाणार. आणि तेव्हाचा आबत होतात. एक गठ्ठाला आपण एक थोडं आणलं त्याच्यामध्येच ते आता आबाद होऊन जाणार आहे. पहा कशा खात आहेत. तर सांडून करते बघा जास्त, सांडून जास्त करायचं लई माझे जनावरांना. तू खाणार नाही, हुस हुस भांडणं करतील. आता चाराचं नियोजन करावं लागतं मित्रांनो. सोडायचे होते आपण आज, पाहुणे येणार आहे त्याच्यामुळं आज काही सोडणं होत नाही. त्याच्यामुळे यांना आपण हे असं बघा. आता मित्रांनो, आपल्या गोठ्यावरती तुम्हाला सांगतो एकूण टोटल 21 बकरा सगळं 21 प्राणी झाले सगळे. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 6 शेळ्या आहेत आणि बाकीचे 15 हे बकरं आहेत. त्याच्यामध्ये बोकड तुम्हाला सांगतो 1 2 3 4 5 5 आणि 3 8 8 म्हणजे 8 बोकड आहे मित्रांनो. याच्यामध्ये सॉरी, हे म्हणजे पहिले 3 आणि 8 आणि 5 13 9 10. याच्यामध्ये जवळपास 8 बोकडे आणि 7 पाठी, असे टोटल मिळून 15 आहेत. आणि शेळ्या 6 आहेत मित्रांनो. तर त्या शेळ्यामधून आता 2 शेळ्या ह्या वेळेच्या राहिलेल्या, म्हणजे एक पाट आणि एक शेळी होंडी, आणि होंडीची पाट ह्या उशिरा गाभून गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना थोडा वेळ लागणारच आहे. तर अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन आहे मित्रांनो. बघा असं नियोजन करावं लागतं शेळ्यांचं, तेव्हा शेळ्यांमधून शेळीपालनामधून पैसा भेटतो. पैसा हा म्हणजे एकदम असा सोपा पण नाही आणि अवघड पण नाही. फक्त मेहनत तर कुठंतरी करावंच लागते तुम्हाला. तीच मेहनत जर इथं चांगल्या पद्धतीने केली तर याच्यामध्ये भरपूर काही इन्कम चांगल्या पद्धतीनं भेटू शकतं. फक्त असं आहे, मेहनत ही 100%च आपल्याला करावीच लागते. तर चला मित्रांनो, आता थोडं गावाकडे जायचं आहे मला. पाहुणे येणार आता आहेत आज. त्याच्यामुळं आपण थोडक्यातच आजचा व्हिडिओ पूर्ण करूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपले प्रत्येक व्हिडिओ बघायला भेटतील. ओके, धन्यवाद. जय जवान जय किसान.